गेल्या महिन्यात गैरव्यवहारामुळे नीटची परीक्षा ही रद्द करण्यात आली होती। त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती। दरम्यान ही परीक्षा आता म्हणून घेतली जात आहे। आपण जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये 12 केंद्रांवरती ही परीक्षा होत आहे। जळगाव शहरातील या 4 केंद्रांवर परीक्षा होत असताना शहरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी ही या परीक्षा केंद्रावर जवळ एकूण 4716 विद्यार्थी हे परीक्षेला बसलेले असून या संदर्भात दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान ही परीक्षा होत आहे। तत्पूर्वी सकाळी 10 वाजता या ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेजच्या बाहेर गेटजवळच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या ठिकाणी गर्दी केली होती। दरम्यान परीक्षा वेळेवर व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन वर्गांनी येऊन आपले कागदपत्र तपासण्यासाठी 3 तास अगोदर या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे परीक्षेमध्ये कुठलीही अडचण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन यांच्या वतीने देखील एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे। आपण जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यात एकूण 4716 हे विद्यार्थी आता परीक्षेला बसलेले आहेत। त्यामुळे ही परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि परीक्षा केंद्राच्या वतीने एक चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। LS मराठी, जितेंद्र कोतवाल, जळगाव।